नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, मोटिवेशनल टॉक्स असतात. त्याचप्रमाणे कोरोना जनजागृती ही सुद्धा आपली सिरीज चालू आहे. तर आज मी थोडंसं फोलिक ॲसिडविषयी बोलणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आता कोरोना पॅन्डेमिकमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी म्हणून फोलिक ॲसिड हे आता सर्वांनाच माहिती आहे. तर फोलिक ॲसिड म्हणजे काय, तर व्हिटॅमिन B9. तर ॲक्च्युली ह्याचं जे ओरिजिनल नाव आहे ते फोलेट आहे आणि जे आपल्याला फूडमधनं मिळतं. म्हणजे व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्समधलं व्हिटॅमिन B9 आहे आणि आपल्या शरीराच्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. आणि फोलिक ॲसिडच्या ज्या आपण गोळ्या किंवा सप्लिमेंट्स ज्या घेत असतो ते सिंथेसाइज्ड फॉर्म आहे. म्हणजे हे बाहेर प्रिपेअर केलेलं हे सप्लिमेंट आहे. तर बऱ्याच वेळेला आपल्याला डॉक्टर्स, आपण जेव्हा जातो डॉक्टरांच्याकडे, आपल्याला डिफिशियन्सी निघते, व्हिटॅमिन डिफिशियन्सी, त्यावेळेला फोलिक ॲसिड देतात, फोलिक ॲसिडच्या गोळ्या देतात. तर व्हिटॅमिन B9 म्हणजे फोलेट किंवा फोलिक ॲसिडचं काय काम आहे हे आपण आज बघूया. आणि फोलिक ॲसिडच्या गोळ्या घेणं चांगलं का फोलेट म्हणजे जे आपल्याला डाएटमधनं फूडमधनं घेणं चांगलं, हे सुद्धा आपण थोडंसं बघूया. हा विषय थोडासा वेगळा आहे आज, कदाचित व्हिडिओ मोठा व्हायचा शक्यता आहे. तर तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी पडतं किंवा ॲनिमिया होतो, RBCs कमी होतात, त्यावेळेला डॉक्टर्स प्रथम तुम्हाला फोलिक ॲसिडच्या गोळ्या देतात. कारण की RBCs निर्माण करण्यासाठी व्हिटॅमिन B9 हे फार उपयोगी आहे. त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये लहान बाळाच्या मज्जारज्जूची, नर्व्सची वाढ चांगली होण्यासाठी, मेंदूची वाढ चांगली होण्यासाठी म्हणून ह्या फोलिक ॲसिडच्या गोळ्या दिलेल्या असतात. व्हिटॅमिन B9 दिलेलं असतं. त्याचप्रमाणे अगदी शरीराच्या प्रत्येक क्रियेसाठी आवश्यक असं हे फोलिक ॲसिड किंवा फोलेट आहे, व्हिटॅमिन B9 आहे. आपल्याला जर का डिप्रेशन येत असेल, मूड स्विंग्स होत असतील, अँझायटी होत असेल, तरीसुद्धा आपल्याला हे फोलेट व्हिटॅमिन B9 हे आपल्याला आवश्यक आहे. स्किनचा काही प्रॉब्लेम असेल, वरचेवर स्किनला रॅशेस येत असतील, पिगमेंटेशन होत असेल, म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना की वांग उठतं, काळं होतं, तर अशा वेळेला सुद्धा व्हिटॅमिन B9च्या गोळ्या घेणं किंवा फोलेट म्हणजे फूडमधनं व्हिटॅमिन B9 वाढवणं हे फार आवश्यक असतं. मात्र जेव्हा तुम्ही फोलिक ॲसिडच्या गोळ्या घेत असता त्यावेळेला डॉक्टरांना विचारल्याशिवाय घ्यायच्या नाहीत, कारण की त्याचे साईड इफेक्टसुद्धा बरेच आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आता याच व्हिडिओमध्ये. तुमच्या केसांची वाढ होण्यासाठी, सारखे केस गळत असतील त्यावेळेला सुद्धा हे फोलिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन B9 हे फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमचं डायजेशन चांगलं राहण्यासाठी, म्हणजे गट हेल्थ किंवा इंटेस्टाईनमधील गुड बॅक्टेरिया वाढण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन B9ची आवश्यकता असते. तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी, त्याचप्रमाणे लिव्हरची हेल्थ राखण्यासाठी, त्याचप्रमाणे किडनी, लिव्हर, हार्ट, ब्रेन यांच्या आरोग्यासाठी, हे निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन B9 फार आवश्यक आहे. त्यामुळे ते आपल्या शरीरात गेलंच पाहिजे. तर यासाठी आपल्याला आहारातून कसं काय व्हिटॅमिन B9 मिळेल हे आज आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकचा ज्यूस हे व्हिटॅमिन B9साठी म्हणजे फोलेटसाठी फार चांगलं आहे आपल्या. मात्र जर का तुम्ही ओव्हरकुक केलं तर त्यामधलं व्हिटॅमिन B9 जे असतं ते निघून जातं. त्यामुळे जास्त कुक न करता तुम्हाला पालक घेतला पाहिजे. पण पालक हा ज्यूस फॉर्ममध्ये शक्यतो घेऊ नका, स्मूदी फॉर्ममध्ये शक्यतो घेऊ नका, कारण की त्यातले काही विटॅमिन्स जे असतात ते स्मूदी फॉर्ममध्ये जर का तुम्ही घेतला, कारण तुम्हाला माहिती आहे पालकमध्ये काय काय आहे, आयर्न आहे, व्हिटॅमिन कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, मँगनीज आहे, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B9 आहे, व्हिटॅमिन C आहे, व्हिटॅमिन A आहे. तर त्यामुळे कसं की पालक हे विटॅमिन्स आणि मिनरल्सनी भरपूर आहे. परंतु तुम्हाला जर का व्हिटॅमिन B9 पाहिजे असेल तर पालक हे ओव्हर कुक करून चालत नाही किंवा कुठल्याही भाज्या
ह्या प्रमाणात कुक करावे लागतात. बहुतेक सर्व ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये विटॅमिन B9 म्हणजे फोलेट हे असतंच, की जे आपल्याला डाएटमधनं जर का तुम्ही फोलेट घेतलं तर ते ॲब्सॉर्ब करायला बरं पडतं, सोपं पडतं. त्यामुळे डाएटमधनं घ्या आणि जरी त्याचा थोडासा जास्त प्रमाण झालं तरी त्याचा त्रास आपल्या शरीराला होऊ शकत नाही. पण जर का फॉलिक ॲसिडच्या तुम्ही गोळ्या घेतल्यात आणि समजा एक गोळी तुमची नेहमीप्रमाणे घेतली आणि तुमच्या लक्षातच नाही काय करावं, विसरले की काय असं वाटलं, आणि जर का तुम्ही दुसरी गोळी घेतली तर कदाचित तुम्हाला विटॅमिन B9चा त्राससुद्धा होऊ शकतो, साईड इफेक्ट हा होऊ शकतो. त्या दिवसापुरता का होईना नक्कीच. तर तुम्हाला नॉशिया होऊ शकतो, पोटामध्ये क्रॅम्प्स येऊ शकतो, डायरिया होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही विटॅमिनच्या ज्या गोळ्या असतात, सप्लिमेंटेशन जे असतं ते घेताना हा विचारच करायला लागतो. पण डाएटमधनं जरा कमी जास्त झालं तरी आपल्याला चालून जातं. आपल्या शरीरामध्ये विटॅमिन B9 हे आपल्याला फ्रूट्समधनं मिळतं, म्हणजे फ्रेश फ्रूट्स, एस्पेशली ऑरेंजेसमधनं, म्हणजे आंबट गोड जे फळं आहेत त्यामध्ये विटॅमिन B9 हे असतं. त्याचप्रमाणे शेंगा भाज्या, भेंडी ह्या सर्वांच्यामध्ये, आणि त्याचप्रमाणे आपण बीन्स म्हणतो, तर नुसतं श्रावणघेवडा म्हणजे बीन्स नाही, तर ज्या भाज्यांमध्ये आतमध्ये बिया असतात त्या सर्व भाज्या ह्या तुम्ही खाल्ल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन B9 भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्याचप्रमाणे आपण चणे जे वाळलेले चणे असतात, ड्राईड चणे, त्याच्यामध्ये सुद्धा असतं. हरभऱ्यामध्ये सुद्धा विटॅमिन B9 फोलेट हे भरपूर प्रमाणामध्ये असतं. म्हणजे फ्रेश व्हेजिटेबल्स, शेंगा भाज्या, सर्व प्रकारच्या शेंगा भाज्या आणि पालेभाज्या ह्या तुमच्या आहारात असल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे कोबी, फ्लॉवर यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतं. आपल्याकडे इंडियन फूडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण भाज्या खात असतो, उसळी खात असतो, कोशिंबिरी आपण खात असतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे कोशिंबिरी करताना त्याच्यामध्ये दही घालायची आपली एक सवय असते. त्याचप्रमाणे आपण शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालतो. त्यामुळे विटॅमिन B9 आपल्या शरीरामध्ये सहजपणे जात असतं, कारण की आपल्याला या सर्व पदार्थातनं, म्हणजे तीळ, सनफ्लॉवर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, या सर्वांच्यामध्ये विटॅमिन B हे भरपूर प्रमाणामध्ये असतं. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण नॉर्मल फूड घेत असतो, म्हणजे होल ग्रेन म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हा आपल्या आहारामध्ये त्याचा आपला समावेश असतोच. त्यामुळे इंडियन फूड हे विटॅमिन B9ने भरपूर आहे. परंतु आत्ता अलीकडे जी आपली आहारविहार जीवनशैली बदलत चाललेली आणि बिघडत चाललेली आहे, त्यामुळे आपल्याला ही विटॅमिनची डिफिशियन्सी व्हायला लागलेली आहे. तर आपलं नॉर्मल फूड घेणं, नॉर्मल आहार म्हणजे डाएट, पुन्हा एक्झरसाइज, फिजिकल एक्झरसाइज करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. योगा, मेडिटेशनसुद्धा केलं पाहिजे, कारण की स्ट्रेस येता कामा नये. स्ट्रेसमुळे आपल्याला विटॅमिन Bची डिफिशियन्सी होऊ शकते, आणि जर का आपल्याला स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल, तर आपल्याला फोलेट किंवा फोलिक ॲसिडचं योग्य प्रमाणामध्ये सेवन केलं तर आपला स्ट्रेसही बऱ्याच वेळेला बराचसा कमी होतो. स्लीप डिसऑर्डर असेल, म्हणजे आपल्याला झोपेच्या काही तक्रारी असतील, तर हे एक मेंदूचं टॉनिक आहे, आपल्या नर्व्हचं टॉनिक आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला कसं असतं की आपल्या हातापायातनं मुंग्या येणं किंवा चुनचुन येणं, किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला तळपाय खूप जास्त गरम होतात असं आपल्याला वाटत असतं, तर ह्या विसरल्यासारखं वाटणं किंवा कन्फ्युजन होणं, ह्या सर्व ज्या मज्जारज्जूशी किंवा नर्व्सशी जे रिलेटेड हे प्रॉब्लेम्स आहेत, हे जर का तुम्ही विटॅमिन B9चा आहारामधून योग्य प्रमाणामध्ये सेवन केलं तर ह्या तक्रारी तुमच्या कमी होऊन. जेव्हा तुम्ही फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेत असता त्यावेळेला योग्य प्रमाणामध्ये, भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणं फार महत्त्वाचं असतं, कारण की विटॅमिन B तुम्हाला माहिती आहे की हे वॉटर सोल्युबल आहे. तर ADEK ही जी विटॅमिन्स आहेत ही फॅट सोल्युबल आहेत, आणि विटॅमिन C, विटॅमिन B जी आहेत ही जी आहेत ती वॉटर सोल्युबल आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला विटॅमिन B कॉम्प्लेक्सची म्हणजे विटॅमिन Bची जर का डेफिशियन्सी असेल तर आपण जेव्हा आहार घेत असतो त्यावेळेला पाणीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये, योग्य प्रमाणामध्ये घेणं फार आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण जेव्हा कमी पाणी पितो त्यावेळेला ही जी वॉटर सोल्युबल विटॅमिन्स जी आपल्या आहारातनं गेलेली असतात ती ॲब्सॉर्ब होऊ शकत नाहीत, कारण की ती वॉटर सोल्युबल आहेत. तर आपण कमी पाणी पिणं हे सुद्धा आपलं विटॅमिन डेफिशियन्सीचं मोठं कारण असू शकतं.
आणि एक महत्त्वाचं, प्रेग्नन्सीमध्ये काहींना प्रेग्नन्सी राहत नसते, तर अशा वेळेला कन्सिविंग विटॅमिन्स म्हणून विटॅमिन डी, विटॅमिन ई, विटॅमिन के, विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि विटॅमिन बी यांच्याकडे बघितलं जातं. तर मल्टीविटॅमिन्स थोडक्यात आपल्याला त्यावेळेला टॅब्लेट्स दिलेले असतात. तर याच्यामध्ये फोलेट किंवा विटॅमिन B9 जे आहे हे एक कन्सीव्ह होण्यासाठी किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी म्हणून हे एक फार उपयुक्त असतं. त्यामुळे आणि ते आहारामधून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. समजा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही फोलिक ॲसिडच्या गोळ्या घेत असेल तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बंद कराव्या लागतात, कारण की तुम्ही कायमस्वरूपी फोलिक ॲसिडच्या गोळ्या घेऊ शकत नाही. तर यासाठी मात्र तुम्ही आहारामधनं तुमच्या फोलेटचं, तुम्ही फोलेट म्हणजे आहारामधनं जे आपण घेतो विटॅमिन B9 त्याला फोलेट म्हणायचं, आणि सप्लिमेंटेशन जे घेतो त्याला फोलिक ॲसिडचे सप्लिमेंट्स म्हणायचं. तर आहारामधून तुम्ही फोलेटचं आपलं प्रमाण वाढवू शकता, की ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी, हार्मोनल इम्बॅलन्स कमी होण्यासाठी, PCOD, PCOS असेल तर किंवा हायपोथायरॉइडिझम असेल तर अशा म्हणजे जे वयात येणाऱ्या मुलींना विटॅमिन B9 हे फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्यांना प्रेग्नन्सी राहायची आहे अशा मुलींच्यासाठी, अशा महिलांच्यासाठी विटॅमिन B9 हे फार आवश्यक आहे. तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने हे विटॅमिन B9 चालू करू शकता कन्सीव्ह होण्यासाठी. म्हणून ही शेवटची एक टिप मी मुद्दाम दिली, कारण की मुलींना कळत नसतं की काय करायला पाहिजे. आणि आजकालच्या तरुणांची जी असते, तरुणींची जी बदललेली जीवनशैली आहे, म्हणजे स्ट्रेस खूप आहे, त्याचप्रमाणे हालचाल कमी होते, बसून राहतात, त्यामुळे PCOD, PCOS सारखे आजार त्यांना सुरू होतात, ही लक्षणं सुरू होतात. त्याचप्रमाणे बाहेरचं खाणं पिणं, बाहेरचं पॅक्ड फूड, जंक फूड, फास्ट फूड यांचा आहारामध्ये जास्तीत जास्त वापर केल्यामुळे आपल्याला विटॅमिन B9ची सुद्धा आपल्याला डिफिशियन्सी होते आणि मग त्यामुळे पुढे कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे स्ट्रेस लेवल कमी करणे, स्लीप व्यवस्थित घेणे, कारण की तुम्ही योग्य प्रमाणामध्ये झोप घेतलीत तरीही तुमच्या शरीरामध्ये डायजेशन प्रॉपर होतं, उष्णता कमी होते आणि त्याचप्रमाणे तुम्ही घेतलेल्या आहारामधून विटॅमिन B9 योग्य पद्धतीने शोषलं जाऊन तुमच्या ब्रेनला टॉनिक मिळतं किंवा ब्रेनचं पोषण होतं. त्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामधले हार्मोन्स जे आहेत ते त्यांचा बॅलन्स राखण्याचं काम केलं जातं. यासाठी तरुण मुलींनी आपली आहारविहार आणि जीवनशैली मॉडिफाय करणं हे अत्यंत आवश्यक आहे, जर का त्यांना हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर. धन्यवाद.